नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण थेट कृतीमध्ये उतरणार आहोत. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक एक्सरसाइज आहे आणि आजचं आपलं ध्येय आहे अझ्योर कंटेनर इन्स्टन्सेस किंवा सोप्या भाषेत ACI वापरून एक कंटेनर सुरू करणे. आता कंटेनर हा शब्द ऐकून जर थोडं दडपण येत असेल ना, तर थांबा. असं समजा की आपण इंटरनेटवर स्वतःचं एक छोटंसं घर बांधणार आहोत. तेही फक्त काही जादूच्या कमांड्स वापरून. आपण हे सगळे एकत्र गप्पा मारत शिकणार आहोत. आणि यातली खरी गंमत अशी आहे की हे सगळं करण्यासाठी स्वतःचा कॉम्प्युटर किंवा सर्व्हर सांभाळायची अजिबात गरज नाही. बरोबर. हे सगळं क्लाउडच्या जादूमुळे शक्य होतं. पण आजच्या चर्चेत आपण फक्त कसं करायचं हे नाही पाहणार, अच्छा, तर का करायचं हेही समजून घेणार आहोत. म्हणजे ACI नक्की कधी वापरायचं हे जास्त महत्वाचं आहे. हां, खरंच खूप चांगला मुद्दा आहे. म्हणजे प्रत्येक कामासाठी एकच हत्यार नसतं, बरोबर? अगदी बरोबर. विचार करा, फक्त एक गाणं वाजवायचं असेल तर तुम्ही पूर्ण ऑर्केस्ट्रा नाही बोलवणार. नाही, एक गिटार पुरेशी आहे. बरोबर. ACI ती गिटार आहे. छोट्या तात्पुरत्या कामांसाठी किंवा पटकन एखादा ॲप टेस्ट करण्यासाठी उत्तम. पण जर पूर्ण ऑर्केस्ट्रा चालवायचा असेल, म्हणजे खूप सारे कंटेनर्स एकत्र. हो, एक मोठं ॲप्लिकेशन चालवायचं असेल तर Azure कुबर्नेटिस सर्व्हिस म्हणजे AKS सारख्या सेवेचा विचार करावा लागतो. कळलं. म्हणजे योग्य कामासाठी योग्य साधन. हीच खरी गोष्ट आहे. उत्तम. म्हणजे आज आपण गिटार वाजवायला शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला, आपल्या डिजिटल घरासाठी आधी प्लॉट खरेदी करूया. सगळ्यात आधी Azure पोर्टलवर म्हणजे portal.azure.com वर लॉग इन करायचे आहे. लॉग इन झाल्यावर वरच्या सर्च बारच्या बाजूला एक छोटंसं चिन्ह दिसेल. ते आपलं कमांड सेंटर आहे, ज्याला क्लाउड शेल म्हणतात. त्यावर क्लिक करूया. हो, आणि तिथे आपल्याला 2 पर्याय दिसतील. हो, बॅश किंवा पॉवरशेल. आपण इथे बॅश निवडूया. या दोन्ही वेगवेगळ्या भाषा आहेत, पण आजच्या कामासाठी बॅश जास्त सोपी पडेल. आता इथे काळी स्क्रीन उघडली आहे. इथेच आपण आपल्या कमांड्स लिहिणार आहोत. हो, आणि आपली पहिली कमांड आहे एक रिसोर्स ग्रुप तयार करण्याची. बरोबर. पण रिसोर्स ग्रुप म्हणजे नेमकं काय? आपण त्याला प्लॉट म्हणतोय, पण त्याची तांत्रिक गरज काय आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. समजा तुम्ही स्वयंपाक करत आहात. ओके. त्यासाठी लागणारे सगळे मसाले, भाज्या, भांडी हे सगळं तुम्ही एका ट्रेमध्ये एकत्र ठेवता की नाही? हो, म्हणजे पसारा होत नाही. अगदी तेच. रिसोर्स ग्रुप म्हणजे तोच ट्रे. आपल्या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, आपला कंटेनर, त्याचा नेटवर्क ॲड्रेस, इतर काही सेवा, हे सगळं आपण या एका ग्रुपमध्ये ठेवतो. आणि याचा फायदा काय? 2 मोठे फायदे आहेत. एक म्हणजे व्यवस्थापन सोपं होतं आणि दुसरा जो सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे साफसफाई. अच्छा. काम झाल्यावर फक्त तो एक रिसोर्स ग्रुप डिलीट करायचा की त्यातील सगळ्या गोष्टी एकाच वेळी डिलीट होतात, पसारा राहत नाही आणि अनावश्यक बिलही येत नाही. समजलं. नाहीतर नंतर शोधाशोध करावी लागते की मी काय काय बनवलं होतं आणि कुठे ठेवलं होतं. चला तर कमांड टाकूया. क्लाउड शेलमध्ये टाईप करा AZ ग्रुप क्रिएट लोकेशन ईस्ट US नेम माय रिसोर्स ग्रुप. ही कमांड Azureला सांगतेय, माझ्यासाठी माय रिसोर्स ग्रुप नावाचा एक ग्रुप बनव आणि तो अमेरिकेच्या पूर्वेकडील डेटा सेंटरमध्ये ठेव. पण इथे लोकेशन ईस्ट US का निवडलं? आपण भारतात आहोत, तर सेंट्रल इंडिया नाही निवडू शकत का? नक्कीच निवडू शकता. किंबहुना आपल्या वापरकर्त्यांच्या जवळचं लोकेशन निवडणं हे नेहमीच चांगलं असतं. मग ॲप्लिकेशन जलद चालतं? हो, पण अनेकदा कसं होतं, काही नवीन सेवा सुरुवातीला फक्त अमेरिकेतील किंवा युरोपमधील काही विशिष्ट रिजनमध्येच उपलब्ध असतात. म्हणून ट्युटोरियल्समध्ये ईस्ट US हे नाव सर्रास वापरलेलं दिसतं. आपल्या या प्रयोगासाठी लोकेशनने फारसा फरक पडणार नाही. ठीक आहे. मी एंटर दाबते आणि काही सेकंदातच एक जेसन आउटपुट आलंय. यात प्रोव्हिजनिंग स्टेट सक्सीडेड असं दिसतंय. म्हणजे आपला डिजिटल प्लॉट तयार आहे. बरोबर. छान, आपला ट्रे तयार आहे. आता त्यावर मुख्य पदार्थ ठेवूया. पण त्याआधी आपल्या या इंटरनेटवरच्या घराला एक युनिक पत्ता द्यावा लागेल, नाही का? हो, आणि तो पत्ता जगात कुणाकडेच नसावा. त्याला DNS नाव म्हणतात. त्यासाठी ही कमांड चालूया. DNS नेम लेबल ACI एक्झाम्पल $random. ही कमांड काही आउटपुट दाखवणार नाही, पण पडद्यामागे ती एक व्हेरिएबल तयार करते. यातलं $random हे खूप मजेशीर आहे. हो, ती एक जादू आहे.
ती प्रत्येक वेळी एक वेगळा यादृच्छिक म्हणजे रँडम नंबर तयार करते. त्यामुळे आपलं नाव नेहमी ACI एक्झाम्पल 1 2 3 4 5 असं काहीतरी युनिक तयार होतं. बरोबर. आता येतेय मुख्य कमांड आणि ही बरीच मोठी दिसतीये. यात अझी कंटेनर क्रिएट पासून सुरू होऊन बरेच वाले शब्द आहेत. हे सगळं काय आहे हे तुम्ही आम्हाला समजावून सांगाल का? नक्कीच. ही कमांड म्हणजे Azureला दिलेली एक सविस्तर ऑर्डर आहे. आपण Azureला सांगतोय की आपल्याला नक्की काय हवं आहे, कसं हवं आहे आणि किती प्रमाणात हवं आहे. चला, एक एक करून पाहू. कमांड आहे ॲज कंटेनर क्रिएट रिसोर्स ग्रुप माय रिसोर्स ग्रुप नेम माय कंटेनर इमेज mcr.microsoft.com Azure Docs ACI Hello World ports 80 DNS name label $DNS name label location East US OS type Linux CPU 1 memory 1.5. यातलं पहिलं तर सोपं आहे. हो, रिसोर्स ग्रुप आणि नेम म्हणजे कोणत्या ग्रुपमध्ये आणि काय नावाने कंटेनर बनवायचा. पण हे इमेज म्हणजे काय? हे एखाद्या वेबसाईटच्या ॲड्रेससारखं दिसतंय. बरोबर ओळखलात. इमेज म्हणजे आपल्या कंटेनरचा आत्मा. ही एक कंटेनर इमेज आहे. इमेज. हो, जी एका कंटेनर रजिस्ट्री नावाच्या ऑनलाईन लायब्ररीमध्ये ठेवली आहे. या केसमध्ये ती मायक्रोसॉफ्टच्या mcr.microsoft.com या रजिस्ट्रीमध्ये आहे. ही इमेज म्हणजे एक रेडी टू कुक पॅकेट आहे. अच्छा, रेडी टू कुक. हो, त्यात एक छोटीशी हॅलो वर्ल्ड वेबसाईट, ती चालवण्यासाठी लागणारे सगळे सॉफ्टवेअर, सगळं काही आधीच पॅक करून ठेवलेलं आहे. Azure फक्त हे पॅकेट डाउनलोड करून चालवतं. वाव, म्हणजे आपल्याला स्वतः काही बनवायची गरज नाही. पुढे आहे पोर्ट्स 80. याचा अर्थ काय? पोर्ट 80 हा वेब ट्रॅफिकसाठीचा म्हणजे इंटरनेटसाठीचा मानक दरवाजा आहे. आपण ही कमांड देऊन Azureला सांगतोय की या कंटेनरसाठी बाहेरच्या जगातून येणाऱ्या लोकांसाठी 80 नंबरचा दरवाजा उघडा ठेवा. हा दरवाजा उघडला नाही तर कोणीही आपल्या वेबसाईटला भेट देऊ शकणार नाही. कळलं. आणि DNS नेम लेबलमध्ये आपण आधी तयार केलेला युनिक पत्ता वापरतोय. पण मला एक प्रश्न आहे. आपण रिसोर्स ग्रुप तयार करताना लोकेशन ईस्ट US वापरलं होतं आणि इथे कंटेनर तयार करताना परत तेच वापरतोय. हे नेहमी आवश्यक असतं का? उत्तम प्रश्न. हे कुतूहल खूप महत्वाचं आहे. हो, हे आवश्यक आहे. रिसोर्स ग्रुपचं लोकेशन हे फक्त एक मेटाडेटा आहे की हा ग्रुप कोणत्या रिजनमध्ये मॅनेज केला जातो. पण त्या ग्रुपमधले प्रत्यक्ष रिसोर्स जसं की आपला कंटेनर ते वेगवेगळ्या रिजनमध्ये असू शकतात. अच्छा. मात्र चांगल्या प्रॅक्टिसनुसार एका प्रोजेक्टचे सर्व रिसोर्सेस एकाच रिजनमध्ये ठेवणं उत्तम असतं. का? ज्यामुळे त्यांच्यातील संवाद जलद होतो. म्हणून आपण इथे परत ईस्ट US नमूद केलं आहे. समजलं. आणि शेवटचे 2 पॅरामीटर्स आहेत CPU 1 आणि मेमरी 1.5. म्हणजे आपण या कंटेनरला किती ताकद देत आहोत. मी इथे कोणतेही आकडे टाकू शकते का? याचा खर्चावर काही परिणाम होतो का? हो, आणि खूप मोठा परिणाम होतो. ACIमध्ये तुम्ही जेवढी ताकद म्हणजे CPU कोर्स आणि स्मरणशक्ती म्हणजे GB मेमरी वापराल त्याचे पैसे प्रति सेकंड लागतात. प्रति सेकंड? हो, त्यामुळे छोट्या कामासाठी कमी रिसोर्स निवडल्याने पैसे वाचतात. आपण इथे एक CPU कोर आणि 1.5 GB मेमरी दिली आहे, जी आपल्या हॅलो वर्ल्ड ॲपसाठी गरजेपेक्षा खूप जास्त आहे, पण उदाहरणासाठी ठीक आहे. ही खूप महत्वाची माहिती आहे. चला, तर आता ही मोठी ऑर्डर Azureला देऊया. मी एंटर दाबते. या एका कमांड मागे Azure आता काय काय करत असेल? पडद्यामागे आता खूप काही घडत आहे. Azure आधी ईस्ट US रिजनमध्ये एक उपलब्ध असलेलं फिजिकल सर्व्हर शोधतं. त्यावर तुमच्यासाठी एक व्हर्च्युअल जागा तयार करतं. मग ते mcr.microsoft.com वरून ती ACI हॅलो वर्ल्ड इमेज डाउनलोड करतं. त्यानंतर ते नेटवर्किंग सेट करतं. म्हणजे तो पत्ता जोडणं, पोर्ट उघडणं. बरोबर. आणि शेवटी त्या इमेजमधलं ॲप्लिकेशन सुरू करतं. हे सगळं काही मिनिटांत होतं, जे काम पूर्वी करायला काही तास किंवा दिवस लागायचे. वा, इथे आउटपुटमध्ये प्रोव्हिजनिंग स्टेट सक्सीडेड असं दिसतंय. म्हणजे आपला पदार्थ तयार झालाय. हो. पण तो व्यवस्थित शिजला आहे की नाही हे तपासावं लागेल. हो, त्यासाठी आपण कंटेनरची स्थिती आणि त्याचा पूर्ण पत्ता तपासू शकतो. त्यासाठी ही कमांड आहे Azure कंटेनर शो रिसोर्स ग्रुप माय रिसोर्स ग्रुप नेम माय कंटेनर क्वेरी fqdn.ip-address.fqdn provisioning state.provisioning state out table. ही कमांड Azureला विचारते
माझ्या कंटेनरची काय परिस्थिती आहे, मला त्याचा पूर्ण पत्ता म्हणजे FQDN आणि त्याची स्थिती एका छान टेबलमध्ये दाखव. आणि आउट टेबलमुळे आपल्याला माहिती सोप्या पद्धतीने दिसते नाही का? हो, कधीकधी कमांड चालवल्यावर स्थितीत क्रिएटिंग असंही दिसू शकतं. याचा अर्थ अझ्योर अजूनही पडद्यामागे काम करत आहे. जसं ओव्हनमध्ये केक तयार व्हायला वेळ लागतो तसंच आहे हे. अगदी. थोडं थांबून कमांड परत चालवावी. बरोबर. माझ्या स्क्रीनवर आता सक्सीडेड आणि एक लांबच का पत्ता दिसतोय जो ACI-example-eastus.azurecontainer.io असा आहे. हाच आपला FQDN म्हणजे फुली क्वालिफाईड डोमेन नेम. मी हा पत्ता कॉपी करते आणि ब्राउझरमध्ये एका नवीन टॅबमध्ये पेस्ट करते. इथे एक वॉर्निंग आली आहे, युअर कनेक्शन इज नॉट प्रायव्हेट. हो, आणि ही अपेक्षित आहे. ही वॉर्निंग येते कारण आपण एक व्यावसायिक सुरक्षा प्रमाणपत्र म्हणजे SSL किंवा HTTPS वापरलेलं नाही. ओके. आपलं कनेक्शन एन्क्रिप्टेड नाही असं ब्राउझर आपल्याला सांगतोय. आपल्या या साध्या प्रयोगासाठी त्याची काहीही गरज नाही. त्यामुळे ॲडव्हान्स्डवर क्लिक करून पुढे जाणं पूर्णपणे सुरक्षित आहे. ठीक आहे, मी प्रोसीडवर क्लिक करते आणि तडा, वेलकम टू Azure कंटेनर इन्स्टन्सेस असं लिहिलेलं एक छान निळ्या रंगाचं पेज दिसतंय. अभिनंदन, आपण आपली पहिली कंटेनराइज्ड ॲप्लिकेशन यशस्वीरित्या इंटरनेटवर लाईव्ह केलीये. क्या बात आहे. पार्टी झाली, केक ठाऊन झाला, आता पसारा आवरायची वेळ. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. क्लाउडमध्ये तुम्ही जेवढं वापरता तेवढेच पैसे लागतात. जरी आपण आता वापरत असलेले रिसोर्सेस खूप स्वस्त असले तरी सवय म्हणून काम झाल्यावर आपण तयार केलेले रिसोर्सेस डिलीट करायला विसरू नये. मी एकदा माझा एक टेस्टिंग सर्व्हर असाच काही दिवस विसरलो होतो आणि महिन्याच्या शेवटी मला एक छानसं बिल आलं होतं. अरे बापरे. अरे बापरे. ती छोटीशी चूक होती पण धडा आयुष्यभरासाठी मिळाला. ही खूप उपयोगी टिप आहे. तर साफसफाई कशी करायची? आपण सगळं सामान एका ट्रेमध्ये म्हणजे माय रिसोर्स ग्रुपमध्ये ठेवलं होतं. आपल्याला फक्त तो ट्रे फेकून द्यायचा आहे. बरोबर. त्यासाठी मी Azure पोर्टलवर परत जाते. डावीकडच्या मेन्यूमध्ये रिसोर्स ग्रुप्सवर क्लिक करून माझा माय रिसोर्स ग्रुप निवडते. आता इथे वरती डिलीट रिसोर्स ग्रुप नावाचं एक मोठं लाल बटन आहे. त्यावर क्लिक केल्यावर Azure खात्री करण्यासाठी ग्रुपचं नाव परत टाईप करायला सांगतं. मी माय रिसोर्स ग्रुप असं टाईप करते आणि डिलीटवर क्लिक करते. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण पूर्ण ट्रेच फेकून देत आहोत. त्या ट्रेमध्ये चुकून तुमची दुसरी काही महत्त्वाची वस्तू असेल तर ती सुद्धा जाईल. म्हणूनच प्रत्येक नवीन प्रोजेक्टसाठी एक नवीन रिसोर्स ग्रुप तयार करण्याची सवय लावावी. त्यामुळे साफसफाई करताना गोंधळ होत नाही. बरोबर. काही मिनिटात Azure तो रिसोर्स ग्रुप आणि त्यातील सर्व काही कायमचं डिलीट करेल. हो. तर आज आपण काय काय केलं? फक्त काही सोप्या कमांड्स वापरून आपण काही मिनिटात इंटरनेटवर एक चालू स्थितीत असलेलं ॲप्लिकेशन डिप्लॉय केलं. आपण एक जागा बनवली, त्यावर एक रेडीमेड ॲप ठेवलं, ते चालू आहे की नाही हे तपासलं आणि शेवटी सगळी साफसफाई पण केली. पण हे फक्त कसं करायचं याच्या पलीकडे होतं. नक्कीच. आज आपण एक साधं हेलो वर्ल्ड ॲप्लिकेशन चालवलं. पण या प्रक्रियेत आपण क्लाउडचे काही महत्त्वाचे सिद्धांत शिकलो. रिसोर्स मॅनेजमेंट, कंटेनर इमेजेस, नेटवर्किंग आणि खर्चाचं नियोजन. हे खूप सोपं आणि शक्तिशाली आहे. पण याच सोपेपणामुळे कधीकधी लोक सुरक्षेकडे दुर्लक्ष करतात. आज आपण पोर्ट 80 उघडलं, जे ठीक आहे. पण संवेदनशील माहिती असलेल्या ॲपसाठी अधिक सुरक्षा आणि काळजी घ्यावी लागेल. बरोबर. तर आज आपण गिटार वाजवायला शिकलो. आता यावर कोणता गाणं वाजवायचं हे आपल्यावर आहे. अगदी. विचार करा, याच तंत्रज्ञानाचा आणि याच कमांड्सचा थोडा विस्तार करून तुम्ही एक मोठी ई-कॉमर्स वेबसाईट, एक गेमिंग सर्व्हर किंवा डेटावर प्रक्रिया करणारं ॲप्लिकेशनसुद्धा चालू शकता. शक्यता अनंत आहेत. पण आजचा सर्वात महत्त्वाचा विचार हा आहे की तुमच्या पुढच्या प्रोजेक्टला एका गिटारची गरज आहे की पूर्ण ऑर्केस्ट्राची. योग्य कामासाठी योग्य साधन निवडणं हीच एका चांगल्या डेव्हलपरची खरी ओळख आहे. यावर नक्की विचार करा.